मित्रांनो सप्रेम नमस्कार, मी विनोद कुमार। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। सर्वांनी अत्यंत लक्षपूर्वक कुठल्याही प्रकारे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। मित्रांनो, आता आपल्याला युडायस प्लस मध्ये 2023-24 मध्ये जे शिकणारे विद्यार्थी होते, जे शैक्षणिक वर्षामध्ये शिकणारे विद्यार्थी होते, ते आता पुढील इयत्तांमध्ये गेलेले आहेत, पास झालेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं पुढील इयत्तांमध्ये युडायस प्लस मध्ये आपल्याला प्रमोशन करणं अत्यंत गरजेचं आहे। तर मित्रांनो, 2023-24 मध्ये जे विद्यार्थी 5वी 6वी 5वी ते 12वी पर्यंत जे शिकत होते, त्या विद्यार्थ्यांचं आता पुढील शैक्षणिक वर्षामध्ये त्या विद्यार्थ्यांचं आपल्याला प्रमोशन करणं अत्यंत आवश्यक आहे। तर त्या अनुषंगाने आपल्याला विद्यार्थ्यांचं प्रमोशन ऑनलाईन प्रणालीमध्ये युडायस प्लस मध्ये आपल्याला कशा पद्धतीने त्यांचं प्रमोशन करायचं आहे, या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये प्रमोशन कसे करणार आहोत, कशा पद्धतीने आपण त्यांना प्रमोशन करणार आहोत, याची माहिती आज मी तुम्हाला संपूर्णतः सांगणार आहे। म्हणून आजचा व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण तुम्हाला बघायचा आहे। मित्रांनो, सप्रेम नमस्कार, मी विनोद कुमार। माझ्या विनोद कुमार माने गुरुजी या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे। मित्रांनो, माझ्या चॅनलवरती एज्युकेशनल तसेच मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनल म्हणजे टेक व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला नेहमीच पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर मग आपण सुरू करूया की आपल्याला युडायस प्लस मध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन कशा पद्धतीने आपल्याला करावं लागणार आहे। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आपल्याला आता युडायस प्लस ही वेबसाईट ओपन करण्यासाठी आपल्याला मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमधून किंवा मग लॅपटॉप किंवा संगणकाच्या क्रोम ब्राउझरमधून आपल्याला युडायस प्लस मध्ये जाता येईल। तर यासाठी गुगल किंवा मग क्रोम ब्राउझरचा आधार आपल्याला घ्यायचा आहे। तर सुरुवातीला बघा, या ठिकाणी क्रोम ब्राउझर आपण ओपन केलं। या ठिकाणी आपल्याला आता युडायस प्लस असं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, टाईप करायचं आहे। युडायस प्लस टाईप केलं की लगेच त्याच्या खाली आपल्याला युडायस प्लस 2024-25 असं दिसतं आपल्याला। तर 2024-25 असं दिसलं की त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। माझा कर्सर बघा, त्या ठिकाणी मी क्लिक केलेला आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सेकंड क्रमांकावरती जिथं माझा कर्सर फिरतो आहे तिथं युडायस प्लसचं चिन्ह आपल्याला दिसतो, तिथं त्या ठिकाणी मी क्लिक करणार। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी युडायस प्लसची जी वेबसाईट आहे ती आता काय होईल, ओपन होईल। आता ही वेबसाईट आता ओपन झालेली आहे आणि अशा पद्धतीचा एक इंटरफेस जो आहे तर तो या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे। आणि या ठिकाणी बघा, ते लाल रंगामध्ये लॉग इन टू ऑल मॉड्यूल, तर त्या ठिकाणी लॉग इन टू ऑल मॉड्यूल या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा परत एक इंटरफेस या ठिकाणी ओपन होतो। आणि हे बघा, स्टुडंट मॉड्यूल म्हणून या ठिकाणी आलेलं आहे। माझा कर्सर त्या ठिकाणी आहे, स्टुडंट मॉड्यूल। त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण कोणत्या राज्याचे आहोत ते आपल्याला विचारलेलं आहे। आता मी महाराष्ट्र राज्याचे असल्यामुळे महाराष्ट्र या ठिकाणी मी क्लिक करेल आणि महाराष्ट्राला क्लिक केल्याच्या नंतर गो म्हणेन। तर गो म्हटल्याबरोबर परत एकदा युडायस प्लसचा इंटरफेस या ठिकाणी येईल। इथं आल्याच्या नंतर आपल्या शाळेचा युडायस क्रमांक, त्याचबरोबर या ठिकाणी आपला जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड घालायचं आणि या ठिकाणी कॅप्चा कोड हा अत्यंत म्हणजे करेक्ट असा कॅप्चा कोड या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आणि मग परत तिथं आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे। आता मी या ठिकाणी माझ्या शाळेचा युडायस नंबर, त्याच्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा कोड या ठिकाणी मी व्यवस्थित पद्धतीनं काय करतो आहे, टाईप करतो आहे आणि नंतर मी लॉग इन करतो आहे। लॉग इन केल्याच्या नंतर परत बघा हे ओपन झालं
अशा पद्धतीचा इंटरफेस परत आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे। या ठिकाणी अटेन्शन म्हणून एक सूचना आलेली आहे आणि या ठिकाणी ते ग्रीन कलरमध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आपल्याला दिसेल ती सूचना। तर यामध्ये 2023-24 मध्ये जे विद्यार्थी आता या ठिकाणी परीक्षा देऊन पास आउट झालेले आहेत त्यांचं 2024-25 मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर प्रमोशन करायचं आहे। तर या ठिकाणी खाली आपल्याला 2023-24 दिसतं, त्याला काहीच करायचं नाही। त्याच्यावर आपल्याला 2024-25 असं लाल रंगाचं जे चौकट आपल्याला दिसते तिथं जाऊन आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे। तिथं एकदा आपण क्लिक केलं की अशा पद्धतीचं एक पॉपअप विंडो जी आहे ती ओपन होते, त्याला आपल्याला क्लोज करायचं आहे। आपल्याला डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर स्कूल डॅशबोर्ड, स्कूल प्रोफाईल, लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट, सेक्शन मॅनेजमेंट, सेक्शन शिफ्ट, प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी आणि इकडे शाळेची लिस्ट वगैरे जी आहे ती आपल्याला म्हणजे वर्गवाईज या ठिकाणी दिलेली आहे। ठीक आहे, आता इथं आपल्याला अशा पद्धतीनं डाव्या बाजूला जर पाहिलं तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या संदर्भातील लिस्टिंग जी आहे ती आपल्याला दिलेली आहे। तर इथं आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी जी दिलेली आहे तर त्या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीला आपल्याला काय करायचं आहे तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीला आपण जेव्हा क्लिक करतो तर या ठिकाणी आपल्याला व्ह्यूज समरी, प्रोग्रेशन समरी, सेक्शन वाईज, फायनलाइज प्रोग्रेशन, तर या ठिकाणी प्रोग्रेशन मॉड्यूलला गो म्हणायचं, गोवर क्लिक करायचं। गोवर क्लिक म्हटलं की या ठिकाणी आपल्याला बघा सिलेक्ट क्लास, सिलेक्ट सेक्शन आणि गोचं बटन दिसतं आपल्याला। तर आता या ठिकाणी माझ्याकडे समजा 10वी आहे, मी 10वीला क्लिक केलं। या ठिकाणी माझं सेक्शन आहे सी, मी सीला क्लिक केलं आणि गो म्हटलं। तर याबरोबर गो म्हटल्याच्या नंतर इथं काय होणार की इथं तुम्हाला जे विद्यार्थ्यांची नावांची यादी जी आहे म्हणजे नावं जे आहेत तर या ठिकाणी आपल्याला हे दिसणार। या ठिकाणी स्टुडंट कोड, पेन स्टेटस, स्टुडंट बेसिक डिटेल, प्रोग्रेशन स्टेटस, मार्क आहे ना, तर हे अशा पद्धतीनं दिसतील आपल्याला। तर इथं समजा आपल्याला आता काय करायचं आहे, 10वीची परीक्षा दिलेले जे माझ्याकडे 10वा वर्ग आहे, 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मला आता 11वीमध्ये प्रमोशन करायचं आहे। तर या ठिकाणी प्रोग्रेशन स्टेटस प्रमोटेड या बटनावर क्लिक केलं तर या ठिकाणी बघा प्रमोटेड विथ एक्झामिनेशन, नॉट पास्ड अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला दिलेलं आहे। तर इथं आपल्याला प्रमोटेड विथ एक्झामिनेशनला क्लिक करायचं। ठीक आहे, त्याच्यानंतर त्याला 10वीच्या परीक्षेमध्ये आता इथं मी प्रमोटेड विथ एक्झामिनेशनला क्लिक करतो आहे। इथं क्लिक केल्याच्या नंतर आता हे आपल्याला 4 ऑप्शन इथं दिलेले आहेत। मी प्रमोटेड विथ एक्झामिनेशनला या ठिकाणी काय करणार आहे क्लिक करणार आहे। मग त्याच्यानंतर या ठिकाणी मार्कांची टक्केवारी दिलेली आहे। आता त्या विद्यार्थ्याला किती टक्के मार्क भेटलेले आहेत, त्याला 80 भेटले, 90 भेटले, 77 भेटले, किती भेटले, तर ते या ठिकाणी या बॉक्समध्ये मार्क टक्केवारी 2023-24 यामध्ये मी काय करणार आहे तर टाईप करणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपल्याला काय दिलेलं आहे तर इथं आपल्याला नंबर ऑफ डेज स्कूल अटेंड, तो मागच्या सत्रामध्ये किती दिवस प्रेझेंट होता ते आपल्याला करायचं आहे। त्याच्यानंतर स्कूलिंग स्टेटस या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे तो आता याच शाळेमध्ये शिकत आहे की तो टीसी घेऊन गेलेला आहे किंवा जात आहे। तर समजा या शाळेमध्ये शिकत असेल तर स्टडिंग इन सेम स्कूल असं करेन मी, टीसी घेऊन गेलेला असेल तर लेफ्ट स्कूल विथ करणार आहे मी। तर अशा पद्धतीने या ठिकाणी जो योग्य आहे तर तो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लास सेक्शन 11 दिसत आहे, मग सेक्शन दिसत आहे आणि मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं अपडेटवर क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीनं स्टुडंट डिटेल अपडेटेड सक्सेसफुली असं आपल्याला दाखवतो आहे। तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक विद्यार्थी जे आहेत तर त्या एक विद्यार्थ्याचं आपल्याला प्रमोशन पुढील वर्गामध्ये आपल्याला करता येईल। अत्यंत सोपी पद्धत आहे, कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी अडचण जाणार नाही। तर अशा पद्धतीनं सगळ्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन जे आहे तर ते आपण या ठिकाणी करू शकतो। मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।